नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर अकाली झालेले पांढरे केस आपण मेहंदीने कसे काळी करू शकतो किंवा मेहंदी अशा पद्धतीने आपण भिजवणार आहोत ज्यामुळे तुमचे अकाली झालेले पांढरे केस जे आहेत ते काळे होणारे आहेत। आता बरेच जण म्हणतील की पांढरे केस काळे होतच नाहीत, म्हणजे की मेहंदीने काळे होतच नाहीत, यासाठी डाय यूज करावा लागतो किंवा काळी मेहंदी यूज करावी लागते। काळी मेहंदी शेवटी केमिकल आहे आणि जर तुम्हाला काळी मेहंदी नॅचरल वाटत असेल तर तुम्ही बिंदास वापरू शकता। पण मी एकच सांगेन की काळ्या रंगाची असली कुठलीही मेहंदी नसते। मेहंदीचा रंग येणारा जो असतो तो लालच असतो, त्यामुळे परत सांगते की काळ्या रंगाची मेहंदी नसते। जरी पाकिटवरती लिहिलेलं असलं की काळी नॅचरल मेहंदी वगैरे म्हणून, पण त्यामध्ये केमिकल भरभरून भरलेलं असतं, त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक वापरावा, म्हणजे वापरावी ती मेहंदी। तर या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे की आता आजकाल बघा लहान मुलांचे सुद्धा पांढरे केस होत चाललेले आहेत। प्रदूषण म्हणा किंवा बाकीच्या आहार पद्धती वगैरे सगळ्या काही चेंज झालेले आहेत आणि त्यामुळे लहान लहान मुलांचे सुद्धा केस जे आहेत ते पांढरे होत चाललेले आहेत। जर तुमच्या मुलाचं तुमच्या पाल्याचं वय जर 15, 16, 18, 20च्या आतमध्ये असेल तर तुम्ही ही पद्धत जी आहे ती फॉलो करू शकता। या पद्धतीने तुमच्या मुलाचे केस जे आहेत किंवा तुमच्या मुलीचे केस जे आहेत ते काळे होणारे आहेत। म्हणजे की काय तर वयाच्या अगोदर झालेले पांढरे केस जे असतात ते आपण या पद्धतीने काळे करू शकतो। मुळासहित परत ते काळे होणारे आहेत केस, शिवाय आजूबाजूचे जे पांढरे केस येणारे आहेत त्याला सुद्धा आपण स्टॉप करू शकतो। तर मेहंदी कशी भिजवायची आहे ती पद्धत कोणती आहे ते पाहू। आता इथे मेहंदी कोणती घ्यायची हा प्रश्न बऱ्याच ताई विचारतात। बघा, कोणतीही तुम्ही नॅचरल मेहंदी घेऊ शकता। मी कुठल्याही मेहंदीचं इथं प्रमोशन करत नाही, पण तरी सुद्धा सांगते की मला ज्या आवडतात किंवा मला ज्या रिझल्ट चांगल्या दिलेल्या आहेत त्या मेहंदी म्हणजे मी पतंजली किंवा नुपूर शक्यतो जास्तीत जास्त मी वापरते। नुपूर मेहंदी, गणपती छाप अशा पद्धतीच्या ज्या पण नॅचरल मेहंदी आहेत त्या घेऊ शकता। तर मी घेतलेली आहे नुपूर मेहंदी आणि इथं मी थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला पॅक बनवून दाखवत आहे। तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही इथं मेहंदी घ्यायची आहे। नुपूर मेहंदीचं पाकिट घेतलेलं आहे आणि मेहंदी आपल्याला लोखंडाच्या भांड्यातच भिजवायची आहे, ज्यामुळं मेहंदीमध्ये आयर्न गुण उतरतील आणि त्यानंतर आपल्या केसांना रंग जो आहे तो लवकरात लवकर काळा येण्यासाठी मदत करेल। तर त्यासाठी बघा आपल्याला लोखंडाची कढई घ्यायची आहे, मेहंदी घ्यायची आहे आणि मेहंदीमध्ये काय मिक्स करायचं आहे बघा, आवळा पावडर, रिठा पावडर, शिकेकाई पावडर 1-1 चमचा मिक्स करायचे आहेत। आणि या ज्या पावडर आपण घेतोय त्या चांगल्या क्वालिटीच्या घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। जर तुम्हाला माहित नसेल की कोणत्या चांगल्या आहेत तर त्या मी टॅग केलेल्या आहेत, ज्या की मला चांगल्या वाटल्यात। नाही म्हणलं तर तुमच्या आजूबाजूला कुठे दुकानं चांगली असतील तर तिथून सुद्धा तुम्ही या मेहंदी म्हणजे या पावडरी ज्या आहेत त्या खरेदी करू शकता। तर या तिन्ही पावडर मी मिक्स केलेल्या आहेत। तुमच्याकडे जर मेथी दाणा पावडर असेल ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। आता इथं महत्वाची गोष्ट काय करायची, आपल्याला इथं चहा पावडर मध्ये आपल्याला मेहंदी भिजवायची नाहीये, तर आपल्याला कशामध्ये मेहंदी भिजवायची आहे तर आपल्याला इथं आवळाचं जे ज्यूस असतं त्यामध्ये मेहंदी भिजवायची आहे। मी घेतलेला आहे विकतचा आवळा ज्यूस। तुम्हाला म्हणजे घरामध्ये आवळे फ्रेश असतील तर तुम्ही त्याचा सुद्धा ज्यूस काढून घेऊ शकता। काय करायचं नाहीये, फक्त आवळे वाटून काढायचे मिक्सरला, म्हणजे की मधलं जे बी असतं ते काढून टाकायचं आणि गर जो असतो तो घ्यायचा आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आवळ्याचं ज्यूस काय आहे ते मिक्सरला म्हणजे आवळा जो आहे तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि त्याला पिळून घ्यायचा आहे, कपड्याने वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला ज्यूस मिळतं। तर या ज्यूस मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही मेहंदी जी आहे ती भिजवायची आहे। तर अशा पद्धतीने आपण ही मेहंदी जी आहे ती भिजवू शकतो। आणि आता ही मेहंदी किती वेळ भिजवायची तर ही जी मेहंदी आहे तुम्हाला साधारणतः 12 ते 14 तासापर्यंत भिजवायची आहे। त्यापेक्षा जास्तही तुम्ही भिजवू शकता, पण 12-14 तास पुरेसे आहेत। तर त्यानंतर बघा आता मेहंदी भिजवलेली आहे, पण आणखीन एक वस्तू यामध्ये मी ऍड करणार आहे ती म्हणजे दही किंवा अंड्याचा वापर मेहंदीमध्ये नक्की करा। यामुळे होतं काय की तुमचे केस खूप जास्त ड्राय होत असतील मेहंदीने तर ते तसे होणार नाहीत, रफ होणार नाहीत, तर सिल्की होतील आणि केसांमध्ये मॉइश्चर टिकून राहील। त्यासाठी दह्याचा किंवा अंड्याचा वापर नक्की करा। अंड्याने आणखीन जास्त चमक येते केसांमध्ये, त्यामुळे तुम्ही अंड्याचा सुद्धा वापर करू शकता, पण ज्यांच्या पण घरामध्ये अंड चालत नाही त्यांनी दह्याचा वापर नक्की करावा। तर अशा पद्धतीने आपल्याला ही मेहंदी आता 12 ते 14 तासापर्यंत ठेवायची आहे। त्यानंतर बघा आपले केस ड्राय होऊ नये किंवा वृक्ष होऊ नये यासाठी आपल्याला चांगली एक मोठा चमचा भरून आपल्याला इथं दही घालायचंय। जर तुम्हाला दही नको असेल तुम्ही अंड सुद्धा वापरू शकता। तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या साधारणतः 12 तास आपल्याला भिजवायच्या। तर 12 ते 14 तास आपल्याला वाट पाहिजे आहे, मेहंदी भिजण्यासाठी वेळ द्यायचा आहे प्रॉपर। आणि त्यानंतर आपल्याला ही जी मेहंदी आहे ती केसांना लावायची आहे। स्वच्छ धुतलेल्या केसांवरती लावला तर रिझल्ट खूप छान येतो आणि जर खूप जास्त केसांमध्ये तेल असेल तर रिझल्ट मात्र येत नाही, त्यामुळे स्वच्छ केसांमध्ये मेहंदी लावण्याचा प्रयत्न नक्की करावा। तर बघा
पहिल्यांदाच तुम्ही जर मेहंदी लावलात तर तुमच्या केसांवरती पहिल्यांदा काळा रंग येईल का? नाही. तर पहिल्यांदा, दुसऱ्यांदा होऊ शकतं, तिसऱ्यांदा सुद्धा काळा रंग येणार नाही. पण हळूहळू जसा जसा तुम्ही वापर वाढवत जाल तसा तसा तुमच्या केसांमध्ये रंग जो आहे तो डार्क होत जाईल आणि अकाली झालेले पांढरे केस जे आहेत ते काळे होण्यासाठी मदत होईल. आता इथं मी परत सांगते की अकाली झालेले पांढऱ्या केसांसाठी ही मेहंदी किंवा हा मेहंदी पॅक उपयुक्त आहे. तर लक्षात आलं असेल सर्वांना. आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर ताईनं व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.